नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी। तर हे बघा, मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे। त्यासाठी लागणार आहे लसूण, हे बघा कोथिंबीर, हे जिरे, हे आहे मीठ आणि हे आहे लाल तिखट। तर त्यासाठी बघा, हे बघा तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। हे बघा, आता आपण टाकलेलं आहे लसूण मस्तपैकी। आता हे लसूण आपल्याला एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये लगेच हे बघा कोथिंबीर पण टाकणार आहोत। हे बघा, आणि याला असा मस्त कलर येऊ देणार आहोत असा। हे बघा, आणि हे आपलं लसूण आहे ना, असं लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसं। हे बघा, आता हे आपलं लसूण आहे ना थोडंसं लाल झाला की याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणा आपल्याला अजून ह्याच्यामध्ये मस्त अशापैकी भाजून घ्यायचे खुसखुशीत। तर हे बघा, आपला लसूण आता थोडासा भाजत पण आहे मस्तपैकी। हे बघा, आता याच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे। हे बघा, आणि शेंगदाणे पण आपल्याला असे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, भरपूर भाजू द्यायचे आहेत आपल्याला असे शेंगदाणे आपले। हे बघा, हे बघा मस्त भाजत आहेत आपले शेंगदाणे। आणि मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार। हे बघा, आपल्याला किती चवीनुसार मीठ लागते आपण याच्यामध्येच टाकणार आहोत। हे बघा, आणि लाल तिखट पण आपण याच्यामध्येच टाकणार आहोत मस्तपैकी असं। आपल्याला जशी चव लागते ना त्यानुसार आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत आणि याला पण असं व्यवस्थित खरपूर भाजून घेणार आहोत। आणि हे बघा, आता हे आपले भाजलेले आहेत मस्तपैकी। आता गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला। ही बघा, मी घेतलेली आहे मिक्सरमध्येच वाटून। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता, पण मी मिक्सरमध्ये वाटलेली आहे। तर तुम्हाला माझी शेंगदाण्याची चटणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, आवडली तर सबस्क्राईब करा। नमस्कार।